जर तुम्हाला पण एअर फ्रायरमध्ये चीझी स्टफ्ड मशरूम्स बनवायचे आहेत, तर ही रेसिपी तुमच्यासाठी आहे. आज 2 तासाचा पॉवर नॅप घेतल्यानंतर मला प्रचंड भूक लागली होती. म्हणून मी सरळ गेले किचनमध्ये. तिकडे मला मशरूम्स दिसले. म्हणून मी विचार केला की आज मशरूम्स पासून काहीतरी बनवायचं. सगळ्यात पहिला तर मी सगळ्या मशरूम्सचे डेट सेपरेट केले आणि त्यानंतर त्यांना स्वच्छ असं पाण्याने धुवून घेतलं. त्याच्यानंतर मी जे मशरूम्सवर सालसारखं असतं ना, ते काढून टाकलं. मशरूमच्या आतमध्ये हा काळा प्रकारचा भाग तुम्ही सगळ्यांनीच पाहिला असेल. त्याला गिल्स असं म्हणतात. तो सुद्धा मी चमचा घेऊन काढून टाकत आहे. कारण माझ्या घरामध्ये कुणीही हा काळा भाग खाणं म्हणजे त्यांना कोणालाच आवडत नाही. म्हणून मी संपूर्ण काढून टाकत आहे. अशा प्रकारे मी त्याचा पूर्ण हा काळसर भाग काढून टाकलाय. त्यानंतर मशरूममध्ये मी मसाले आणि सॉस ॲड केले. शेजवान चटणी, ग्रीन चिली सॉस, ब्लॅक पेपर, ओरिगॅमो आणि चिली फ्लेक्स आणि यांना चांगल्या प्रकारे असं मिक्स केलं. सगळ्या मशरूम्सला मसाला चांगल्या प्रकारे लागला पाहिजे असं मिक्स करा आणि थोड्या वेळसाठी जवळ-जवळ 10-15 मिनिटासाठी असंच ठेवून द्या. मशरूमचे जे आपण डेट काढून सेपरेट केले होते, त्याला असं बारीक-बारीक चॉप करा. त्यानंतर कढई घेऊन त्याच्यामध्ये बटर क्यूब टाका. बटरला चांगलंच मेल्ट करून घ्या आणि बटर मेल्ट झालं की त्याच्यानंतर जे आपण चॉप केलेले मशरूमचे डेट होते ते टाका. त्याला सॉटे करून घ्या. त्याच्यावर जिंजर गार्लिक चिली पेस्ट ॲड करा 1 चमचा आणि कॉर्न ॲड करा आणि चांगलंच असं मिक्स करून घ्या. त्यानंतर मसाले ॲड करा. मी इथे ब्लॅक पेपर, रेड चिली पावडर, मीठ हे ॲड करून पुन्हा त्याला एक चांगलं मिक्स केलंय. आता हा जो मसाला रेडी झाला आहे, तो मसाला आपल्याला जे आपण मॅरिनेशनसाठी मशरूम्स ठेवले होते त्याच्यामध्ये ॲड करायचा आहे. अशा प्रकारे हा मसाला सगळ्या मशरूम्समध्ये ॲड करून घ्या. मग त्याला एअर फ्रायरमध्ये ठेवा. टेम्परेचर इथे मी 170 डिग्री आणि टाईम जवळ-जवळ 7 मिनिटे ठेवला होता. 7 मिनिटं पूर्ण झाल्यानंतर मी यांना एअर फ्रायरमधून काढून टाकलं. त्याच्यानंतर मशरूम स्लाइस घेऊन त्याचे असे स्क्वेअर शेपमध्ये तुकडे केले आणि त्या तुकड्यांना जे आपण एअर फ्रायरमधून मशरूम्स काढले त्याच्यावरती ठेवलं. अशा प्रकारे मी सगळ्या चीज स्लाइसच्या तुकड्यांना एक-एक करून सगळ्या मशरूम्सवरती ठेवलं आणि त्याच्यानंतर हे पुन्हा एअर फ्रायरमध्ये ठेवलं आणि यावेळी टेम्परेचर मी 170च ठेवलं होतं, पण टायमर मी 5 मिनिटाचा सेट केला होता. तर अशा प्रकारे तुमचे स्टफ्ड चीज मशरूम्स रेडी आहेत. तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की घरी ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला ही कशी वाटली आणि जर तुम्हाला माझी व्हिडिओ आवडली असेल, तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक यू.